लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। साईबाबा संस्थांमध्ये सलग 10 वर्ष कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेले कर्मचारी झाले कायम। कर्मचाऱ्यांना शिर्डी संस्थान सेवेत करण्यात आले कायम। साईबाबा संस्थान आस्थापनेवरील 598 कंत्राटी कर्मचाऱ्यांना संस्थान सेवेत सामावून घेण्याचा कार्यक्रम पार पडला। यावेळी महाराष्ट्र राज्याचे महसूल व दुग्ध विकास मंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात 16 कर्मचाऱ्यांना नेमणूक आदेश देण्यात आले। या प्रसंगी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, सर्व प्रशासकीय अधिकारी, विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी तसेच शासकीय अधिकारी, शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच श्री साईबाबा संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व माननीय तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले। माजी उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार श्री साईबाबा संस्थांमध्ये सलग 10 वर्ष कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना संस्थेत सेवेत कायम करणे, ऑन टाइम स्कीम राबवण्याकामी संस्थान तदर्थ समितीचे मान्यतेने शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे। त्या शासनाने दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी मान्यता दिलेली असून तदर्थ समितीचे दिनांक 9 सप्टेंबर 2024 चे सभेतील निर्णयानुसार संस्थांमध्ये सलग 10 वर्ष सेवा झालेल्या 2726 कंत्राटी कर्मचाऱ्यांना संस्थांमध्ये सामावून घेण्याकामी आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे। संस्थान अधिनियम 2004 अंमलात येण्यापूर्वी कार्यरत 530 कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 396 पात्र कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हता व आकृती बंधातील रिक्त पदानुसार 59 कर्मचाऱ्यांना गट क व 337 कर्मचाऱ्यांना गट ड चे सरळ सेवेच्या पदांवर दिनांक 10 सप्टेंबर 2024 पासून संस्थान आस्थापनेवर सामावून घेण्यात येत आहे। रिक्त पदाअभावी शिल्लक राहिलेल्या 94 कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने रिक्त होणाऱ्या पदांवर सामावून घेण्यात येणार आहे। तसेच संस्थान अधिनियम 2004 अंमलात येण्यापूर्वीचे शैक्षणिक अर्हता व रिक्त पदाअभावी शिल्लक कर्मचारी तसेच अधिनियम 2004 अंमलात आल्यानंतरचे उर्वरित कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी गट क व गट ड चे पदावर कार्यरत शैक्षणिक अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांची स्पर्धात्मक परीक्षा घेऊन त्यातील गुणानुक्रमानुसार रिक्त स्थायी पदांवर सामावून घेण्याची प्रक्रिया करण्यात येईल। याप्रमाणे समायोजन झाल्यानंतर उर्वरित कंत्राटी कर्मचाऱ्यांना संस्थांचे मंजूर आकृती बंधातील कायम कंत्राटी पदांवर सामावून किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन तसेच समितीचे मान्यतेने प्रोत्साहन भत्ता, शॉप ऍक्ट नुसार रजा, सुट्ट्या व सध्या देण्यात येत असलेल्या इतर सवलती देण्यात येतील। याबरोबरच सध्या कार्यरत स्थायी गट ड पदावरील कर्मचाऱ्यांना माननीय शासनाच्या मान्यतेने तदर्थ पदोन्नती देईल। त्यांची सेवा ज्येष्ठता संरक्षित करण्यात येणार आहे। रिपब्लिकन वार्तासाठी शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे, अहमदनगर।